जीएसटी कमी झाल्यानं लघु सूक्ष्म कुटीर उद्योगांना मोठा फायदा होणार आहे। मेड इन इंडिया वस्तूच खरेदी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना हे आवाहन केलंय। जीएसटी की दरें कम होने से नियम और प्रक्रियाएं और आसान बनने से हमारे एमएसएमईज, हमारे लघु उद्योगों को, कुटीर उद्योगों को बहुत फायदा होगा। उनकी बिक्री बढ़ेगी और टैक्स भी कम देना पड़ेगा, यानी उनको भी डबल फायदा होगा। मेरा आज सभी राज्य सरकारों से भी आग्रह है, आत्मनिर्भर भारत के इस अभियान के साथ, स्वदेशी के इस अभियान के साथ अपने राज्यों में मैन्युफैक्चरिंग को गति दे, पूरी ऊर्जा से, पूरे उत्साह से जुड़े, निवेश के लिए माहौल बढ़ाएं। जब केंद्र और राज्य मिलकर आगे बढ़ेंगे तो आत्मनिर्भर भारत का सपना पूरा होगा। भारत का हर राज्य विकसित होगा, भारत विकसित होगा। त्यामुळे आता जीएसटीच्या या पुनर्रचनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मेड इन इंडिया खरेदी करा असं म्हटलेलं आहे। जीएसटी कमी झाल्याने लघु सूक्ष्म कुटीर उद्योगांना याचा मोठा फायदा होणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आजपासून जीएसटीची पुनर्रचना ही देशभरात लागू करण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेक महत्त्वाच्या वस्तूंवरील जो जीएसटी होता त्यामध्ये बदल पाहायला मिळणार आहे। तर जीएसटीची नवी द्विस्तरीय दररचना आजपासून लागू होतीये। तर बचत उत्सव असं म्हणत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं आणि मेड इन इंडियाच फक्त खरेदी करा असं त्यांनी म्हटलेलं आहे। जीएसटी कमी झाल्याचा सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे। पंतप्रधान मोदींनी क्रांतिकारी निर्णय घेतलाय। देशाच्या अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळेल। आत्मनिर्भर भारताकडे आपली वाटचाल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मास्टर स्ट्रोक केल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाला आता प्रोत्साहन दिल्याचं पाहायला मिळतंय। आत्मनिर्भर भारताकडे आपली वाटचाल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा मास्टर स्ट्रोक असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या जीएसटी बाबतच्या नव्या निर्णयाबद्दल कौतुक केलेले। आजपासून बचत उत्सव हा सुरू होतोय। तर केंद्र सरकारनं जीएसटी 2.0 च्या सुलभीकरणामुळे या जीएसटी मध्ये द्विस्तरीय दररचना केली आहे। जीएसटी चे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे या देशातले क्रांतिकारी पाऊल आहे। या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत, कारण त्याच्यावर जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे। दुसरीकडे देशांतर्गत मागणी वाढणार आहे, त्यामुळे देशांतर्गत प्रोडक्शन वाढणार आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे। आणि विशेषतः आत्मनिर्भर भारताकडे जो आपला प्रवास आहे तो या सेकंड जनरेशन रिफॉर्म्सच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी सुरू केलेला आहे। सर्वांनाच मोठा दिलासा देणारा निर्णय आहे। खरं म्हणजे हा मोदी मास्टर स्ट्रोक आहे आणि खरं म्हणजे एक प्रकारची दिवाळी गिफ्ट म्हणू आपण, दिवाळी धमाकाही म्हणू शकतो। आणि म्हणून यामध्ये अतिशय सुटसुटीत
जीएसटीची प्रक्रिया निर्णय त्यांनी घेतलाय आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारताला विकसित राष्ट्र तयार करण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जीएसटी रिफॉर्म्समध्ये केलेले हे बदल किंवा जीएसटी मध्ये आणलेले रिफॉर्म्स हे येणाऱ्या काळामध्ये एक मोठा परिवर्तन या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये करतील आणि आपलं सर्वांचं जे स्वप्न आहे, मोदीजींचं जे स्वप्न आहे की 2047 मध्ये भारत एक विकसित राष्ट्र झाला पाहिजे, ते विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने हा देश या रिफॉर्म्समुळे गतीने कूच करणार आहे. वन नेशन वन टॅक्स याची सुरुवात जेव्हापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 2014च्या नंतर खऱ्या अर्थाने जी सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत कशा पद्धतीने या रिफॉर्मिंग पद्धतीला त्यांनी सुरुवात केल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला सातत्याने कशा पद्धतीने चालना देत राहिले, सबका साथ सबका विकास या माध्यमातून देशामधील सर्व वित्तमंत्री, सर्व राज्यांचे यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करून तिकडची असणारी सर्व परिस्थिती ती जाणून घेऊन देशाला एक वेगळा दिशा देण्याचं काम या माध्यमातून केलं.